हाय मित्रांनो, मी सचिन. तुमचं स्वागत आहे KKR सचिन ट्रॅव्हलिंग शो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज निघालेलो हाडशी या ठिकाणी. हाडशी हे ठिकाण मित्रांनो पुण्यातून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हाडशी या ठिकाणी काय आहे हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हाडशी या ठिकाणी सत्य साईबाबा मंदिर तसेच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने मी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे, हा बघण्यासारखा पण आहे. मित्रांनो, हे फौडचं ज्युनियर कॉलेज आहे. मित्रांनो, हाडशी हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आणि चारी बाजूने डोंगर आहेत. मित्रांनो, मनाला प्रसन्न असं वाटणारा परिसर आहे मित्रांनो हा.
पुणे जिल्ह्याची PMT बस ही कोळवणपर्यंतच आहे. आता मी कोळवण या गावातून चाललेलो आहे हाडशीकडे, तुम्ही बघू शकता. हाडशी या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला पुणे जिल्ह्यातून किंवा स्वारगेटमधून PMT बस आहे कोळवणपर्यंत. तिथून पुढे तुम्हाला प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. तसेच हाडशी या ठिकाणी 2 बाजूनी येता येतं. एक पौडच्या बाजूनी आणि दुसरी साईड म्हणजे लोणावळा त्या साईडून. लोणावळ्यातून कामशेत या मार्गे येता येतं मित्रांनो हाडशीला. मित्रांनो, या मंदिराकडे जाण्यासाठी पुण्यातून चांदणी चौक लागेल. चांदणी चौकानंतर पिरंगुड हे गाव लागेल. पिरंगुड गावानंतर पौड हे गाव लागेल. पौड गावच्या एस टी स्टँडच्या उजव्या बाजूस वळण घेतल्यानंतर तुम्हाला 15 किलोमीटर अंतरावरती हाडशी गावाची एक उजव्या बाजूस कमान लागेल. त्या कमानीमधून आत गेल्यानंतर तुम्हाला हाडशी मंदिराकडे जाता येईल मित्रांनो. मित्रांनो, या डोंगरावरती तुम्हाला नारळाच्या बागा, तसेच फणस, आंबा, काजू इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे असं मित्रांनो झाडं पाहायला मिळतील. हे मित्रांनो, हाडशी हे ठिकाण पुणे शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. ते मुळशी कोळवण या गावाजवळ आहे. हाडशी हे श्री सत्य साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामुख्याने 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग छत्रपती शिवाजीनगर, पाषाण, मुलखेड, पौड, कोळवण, हाडशी. दुसरा मार्ग कोथरूड, चांदणी चौक, पिरंगुड, पौड, कोळवण, हाडशी. आणि तिसरा आणि लास्ट मार्ग मित्रांनो तो म्हणजे कामशेत, पवनानगर धरण, त्रिकोणा किल्ला आणि हाडशी. या 3 मार्गाने हाडशी येथे येता येतं. तसेच पहिल्या मजल्यावर मित्रांनो विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तर तळ मजल्यावर दोन्ही सत्यसाईबाबा यांच्या मंदिर आहेत. तसेच येथे संत दर्शन म्युझियम देखील आहे.
सर्व संत जणांच्या देवतांच्या मूर्त्या आहेत। या म्युझियमच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी लहान मुलांना प्रति 150, प्रौढ व्यक्तींना 200 रुपये असे तिकीट आहे। हाडशी हे मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते। 2009 मध्ये स्वर्गीय सत्यसाईबाबा यांनी भेट दिली होती। हे भिंतीवरील फोटोवरून बघून आपल्याला स्पष्ट होते। इथं भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मित्रांनो। मित्रांनो, मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पांडुरंग मंदिर आहेत। पांडुरंग मंदिर म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर। तर तळमजल्यावर दोन्ही साईबाबा आहेत। स्वर्गीय सत्य साईबाबा यांनी 2009 मध्ये या ठिकाणी भेट दिली होती मित्रांनो। मित्रांनो, मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आणि मनमोहक आहे। मनाला असं प्रसन्न करणारा हा परिसर आहे। तसेच आजूबाजूला चारही बाजूने डोंगर रांगा आहेत मित्रांनो। हे डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री पर्वत रांगा आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, इथं तळमजल्यामध्ये दोन्ही सत्यसाईबाबांचे मंदिर आहेत। दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे।
मित्रांनो, दर्शन करून झालेलं आहे. इथंच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ॲडव्हेंचर पार्क म्हणून आहे, तिथं मी तुम्हाला घेऊन जात आहे. त्याचं टाईम टेबल हे तुम्हाला दाखवत आहे. मित्रांनो, इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, हे तुम्ही बघू शकता आणि आता ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे मित्रांनो. मित्रांनो, हे रेट कार्ड आहे. कोणत्या राईडसाठी किती चार्ज आहे किंवा किती तिकीट आहे हे तुम्ही बघू शकता ह्या फलकाद्वारे. मित्रांनो, तर अशा प्रकारे मी परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. मित्रांनो, हाडशा मंदिर आणि आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केला आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चॅनलला शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद मित्रांनो.